मित्रांनो, मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहा येथील असलेल्या प्रसिद्ध म्हैस बाजारमध्ये। हा बाजार खास गावरान म्हशीसाठी एकदम प्रसिद्ध आहे आणि मराठवाड्याचं फार मोठ्या प्रमाणात गिराईक आहे मित्रांनो या गावरान म्हशीच्या बाजारला। घरी दूध खायला गावरान म्हशी नंबर 1च्या। तर मित्रांनो, या बाजारमध्ये आलो असता आपण या जनावरांचे लाईव्ह बाजार भाव जाणून घेऊया। आणि बाजार जाणून घेत असताना मित्रांनो, या ठिकाणी आमचे मित्र मामा नाव सांगा। अंकुश रामजी घुगे। अंकुश रामजी घुगे आहेत, सेवानिवृत्त पीएस आहे। हे सेवानिवृत्त पीएस आहेत आणि आपले फॉलोअर सबस्क्रायबर पण आहेत। किती दिवसापासून बघता? 6 महिन्यापासून। 6 महिन्यापासून बघता। पोलीस सेवेत देश सेवेचं नंबर 1 काम केले, रिटायरमेंट चांगलं झाले। मामा काय म्हणून लागले त्या ड्युटीवर? मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून का PSI म्हणून रिटायर झालं। आपली हैसियत नाही याच्या बरोबर उभं राहायची, पण माणसं चांगली आहेत, काम चांगलं केलं आणि ह्यांनी हे बघा वारकऱ्याला सोबत घेऊन आले आज पंढरपूरच्या। मामा किती वर्ष वारी केल्या? 36 वर्ष 37 वर्षाची निरंतर अखंड वारी आहे। अखंड वारी आहे मित्रांनो, बघून घ्या। आजोबा आले आणि हे दोघं सोबत आले। तुम्ही नातेवाईक आहो की दोस्त आहो? मित्र आहेत बघा। याची मित्र मैत्री कशी आहे बघा मित्रांनो। राजा यावर्षी गेलते वाटतं? तुमचं नाव? नारायण संतुका पाटील चोंडे, राहणार घोडदच्या। वय काय मामा तुमचं? 91 वर्ष वयामध्ये अजून बी हातात काठी नाही, कुठला आधार न घेता कंचलाडीत बाजारात। डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत की मामा? फक्त थोडं दाताचा प्रॉब्लेम आला पण मामा आता बी दूध पिता की दूध खाता पिना? बघून घ्या मित्रांनो, दूध खाल्लेलं शरीर होय, आरोग्य चांगलं आहे, निरोगी आरोग्य राहिलेले माणसं बघून घ्या। मग आजचा बाजार बघला कसं वाटायला? साहेब काय घ्यायला आले? साहेब म्हैस घ्यायला आले। तुम्ही दूध पिता साहेब? पहिलवान होत्या। चालते मित्रांनो, यायला भेटून आपल्याला आनंद वाटला। हे म्हणजे बा तुमचे व्हिडिओ आम्ही निरंतर बघता। काय आमच्याबद्दल प्रतिक्रिया? चांगली आहे साहेब, शेतकऱ्याला उलट चांगला आहे तुमचं, जागेवर भाव सांगता तुम्ही जास्त सांगायला म्हणता एका दिवस। आमचा चांगला आहे, नंबर 1 आहे साहेब। चला ठीक आहे मित्रांनो, जाणून घेऊया लाईव्ह बाजार भाव। आहे रुपया 55,000 सांगायला गावरान म्हैस आहे, छोट्या मापात मित्रांनो, बघून घ्या। एक भाराभर चारा हिला ईडभर जाते बघा। एक भारा चारा किती वेळ नाही दाताला? दाताला 4 पहिल्यानं। वासरू काय सांग खाली आहे तेव्हा काय रेड आहे तिच्या संग? मागली की नाही कोणा? केवढ्याला? 45ला मागायला कस द्यायची मग? 50 लई होता तो होतात लई। केवढा आहे दाताला? 4 दात होईल, जराशी मोठी होईल अजून। दुधाला काय चलाली वैर भया? 1.5 लिटर दूध आहे घरच्या पुरतं। किती दिवस झाले येऊन? 8 दिवसात 2 लिटर देईल का वासराला पिऊन? सांग रा मोबाईल नंबर। 96 73 70 53 51। चॅनलच्या माध्यमातून गिराईक आलं तर कशी होईल? चॅनल वरून गिराईक आलं तर कशी द्यायची फायनल? कॅमेरा म्हणजे ना गिराईक आल्यावर वापस नाही। वड पलीकडे एकदम लहान राशीमध्ये म्हैस आहे, गावरान प्युअर मित्रांनो, बघून घ्या। एक भारा चारा हिरभर जाते चांगल्या जेवण माणसानं आणल्यावर। ह्या मित्रांनो, आज बाजारमध्ये आमच्या दाजीनं म्हैस घेतली। दाजी सांगा तुमचा परिचय। परिचय सांगा। वंजारवाडीचे होत, याने आग्रह केला, चला म्हणजे आम्ही म्हैस घेतली, आमच्या म्हैसचा व्हिडिओ घ्या। मामा कोणतं गाव तुमचं? पळशीचे कोण कोण आहे? 5-6 जण घ्यायला आल्या, बघायला घ्यायला आल्या। बघता व्हिडिओ बरं वाटते? हा चांगले येतात हे सोयरा तुमच्या संग आहे? बरं, तुमची म्हैस यायची दिली बघा, हे देणार घेणार या दोघांची जवळ बघून घ्या मित्रांनो। आज लोहा बाजारमध्ये ही गावरान म्हशीची विक्री झालेली आहे। आता दोघंही खरं बोला, केवढ्याला दिल्या?
ही म्हैस दिली बघा 86,000. 86,000ला म्हैस विकली. काय दुधाची गॅरंटीची? गॅरंटी दुधाची काही नाही, फक्त भांड्याची गॅरंटी, सडाची गॅरंटी. सडाची आणि भाड्याची गॅरंटी. किती दिवस अवकाश यायला? तिला 8 दिवस घेईल. अवकाश त्याची बरोबर आहे. 86ला घेतली. 86. तुम्हाला काही ऐकायचं नाही काय? नाही घरी घरी खायचं. दूध खायला घेतले म्हैस. बरं देते 3-3 लिटर दूध. 3च्या वर 3 दानाला काढलं गेल्यावर दूध 3 द्यायला. खानाचं सांगाले आम्ही तुम्हाला. हा. एकदा किती कमी सोय केलं तरी देते 3 लिटर. बरोबर आहे. बघून घ्या मित्रांनो, या म्हशीचा व्हिडिओ बघून तुम्हाला लोहा म्हैस बाजारचे बाजारभाव लक्षात येतील. बघा आता काय सोडून दाखी त्याला कुठे ऐकायची. बर मामा आले. पण वडील होईल. बर मामा तुम्ही दोघं बापले कर. म्हैस चांगली घेतली आणि निवड चांगली आहे तुमची. व्हिडिओ बघतो मी. झाला नगदी वाढ झाला. नगदी वाढ. चालतो. शुक्रवारी आपल्याकडे एक वगार आलं होतं जाफरमध्ये. दाताला 4 दात होऊ लागलेलं. आज रवी पैलवान यांनी मंगळवारच्या लोहा म्हैस बाजारमध्ये दावणीला बांधलंय आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकाला हे वगार जेवढ्याला घेतलं तेवढ्याला देऊन टाकलंय. त्याला 1,05,000ला आपण मुदल भावात दिलतं आणि त्यानं मी मुनाफा खाला पैलवानाकडून, पण पैलवानानं काही मुनाफा खाला नाही. नातेवाईक म्हणले जसे आले तसे देऊन टाकले. मित्रांनो, आज या दावणीवर हे व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे. बाबा तुम्ही त्याला दिल्या म्हणले, पण पैलवान देणार म्हणले म्हैस कमी मला 2-4 म्हणले फोनवर. पैलवान म्हैस कमी देईना टेळकीकर. मी म्हणलो बा मी मध्ये पडून सौदा करून देतो. आणि आजही यायचा सौदा होता वेळी योगायोग मी इथं होतो आणि आपल्याच हातावर बडिली म्हैस. बरोबर आहे होय मामा? कोण्या गावाला चली? हाय त्याला केवढ्याला झाली खरं सांगा आता. तुमच्या तोंडाने सांगा आता. तुम्ही घेतल्या ते बाबा बोलला. हां मित्रांनो, हे म्हैस दिली 1,05,000ला माल मुदलन. पैलवानाला 1200 रुपये भाडं लागलं होतं. ते एक त्यानं देऊन घ्यावा झालं. बरोबर आहे पैलवान? 1,06,200ला ही वगार दिली आणि हिनं आज 4था दात पाळली. मित्रांनो बघून घ्या. दोन गोष्टी सौदा झाला. घेतल्या केवढ्याला? नव्यात घेतल्या. हे घेतल्या 25,000 रुपयाला. 25,000 रुपये. गरीब हॉटेल की कर. बरं. हा, गायचं काय नाही. किती दिवस राहिले? तिचे 8 दिवस राहिली. हरण्या कलर मध्ये गावरान गाय आहे मित्रांनो. बघून घ्या. 25,000ला घेतली म्हणाली. किती दिवस राहिले तिचे? 8 दिवस राहिली. 8 दिवस. हा, आता घरी पाळायसाठी नाही आल्या. नाही, इकायला नाही बघा. इकायला हा कावडी गरीब आहे. हा बघा, काय इकायला लांब लावला. नाही. हा, आता काय दाम होईल मग हिचा? आता आम्ही घेतलंय इथं. आता इतके काय आम्हाला घेता समोर. सांगा मोबाईल नंबर सांगा. 99 99 70 70 25 25 73 38. 73 38. चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर विक्रीसाठी फोन लावायचं फोन तुम्हाला. लावायचं. काय विक्रीला आहे? हा, इकरीला चालते. केलं होतो. गाव कोणतं? इजरी. इजळीच्या. दाताला कशी आहे बघ म्हैस? दाताला 2 दात आहे. 2 दात आहे. मन कोणाची होय? या की अलीकडे सोय पण किंमत काय सांगले? 55 सांगले. तुम्ही ही का आल्या घ्यायला आल्या? खायला आले. यायचीच घेता? हो, आता जमून देणार आले. कसं व्हायला? कुठं अडकले? काय बोलूच नका. या की अलीकड सोड. ही काय आणल्या की? खडा बोलायचं त्याला काय? सांगा की कस द्यायची? थोडा घ्यायचं. 50ला. त्याच्या कमी नाही. लय व्हायला होता. 35ला माल. तुमचंही चुकाले. तुमचंही चुकाले. 2 दात आहे ना? इजळीची होय म्हणल्या का? सांगा मोबाईल नंबर सांगा. ही वगार कुठली होय? गोनारची होय. सांगा मोबाईल नंबर. 99 60 45 28 56. चालते ठीक आहे. कमी रमी होईल की? नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मोरे टेळकीकर. बळीराजा 44 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 आपणास घेऊन आलो आहे लोहा येथील म्हैस बाजारमध्ये. मित्रांनो, हा बाजार नांदेड जिल्ह्यामध्ये गावरान म्हशीसाठी खास प्रसिद्ध बाजार आहे. आणि या ठिकाणी ही गावरान म्हैस दाताला 2 दात असलेली होणारच्या दाजीची आमच्या काकाला घेऊन दिली. हे चुलत भाऊ हे आमची चुलती आहे.
काका काका नाव सांगा. गणेश नागोराव मोरे. मित्रांनो हे या मालकाच्याच मनावर धरायचं होता. आमच्या इकडे काय बी ऐकलं आहे इथं बकरी नीट केलंय पण ऐकणा चलित कारण म्हशी बी भेटणं आल्या कदाचित त्याला मुनाफा उरला नसेल. पैसे केवढा घेतले 48,000ला ही पगार घेतली. मित्रांनो दाताला 2 दात आहे सगळे गॅरंटी सह घेतली. किती दिवस आहे? हा जो तुमचं नाव आहे का देणार देवीदास दिगंबरराव पोळे म्हशीच्या अंगाची गॅरंटी आहे. हा वापस सांग ऐका इकडे भाडं लावून मिळाले अंतर आलं भाडं लावून पैसे घेऊन जावं लागेल घरून मान्य आहे. हा अंतर आलं तर आम्ही अलीकडे असं घ्यायचं नाही ते तुम्ही मध्ये बोलायचं नाही आता. हा घरून वापस मान्य केलं की नाही बरोबर आहे की नाही आणि काय आहे की नाही तुम्ही तिसऱ्याच बोलायला काहीतरी येऊन मान्य आहे बरोबर आहे का. अंग जर बाहेर कोण लागलं तर आपण फोन करा नंबर घ्यायचा फोन करून याला सांगायचं यानं पैसे देऊन भाडं लावून वापस नेवा बरोबर आहे की नाही. मित्रांनो ही म्हैस झाली 48,000ला. बघून ह्या गरीब कशा हात घालून दाखव बघून ह्या मित्रांनो भयानं पास केली मला म्हणला भाऊ कस करावं घ्यावा की नाही आमचा दादा बा घे म्हैस चांगली आहे. बघून घ्या मित्रांनो 2 दाताला आहे म्हैस लागायला अजून शिल्लक आहे. गरीब आहे शांत आहे पहिला ऋण असून सुद्धा काय बी तनमन करण्याचे वडाईला पुढे बघून घ्या मित्रांनो तुम्हाला याचे बाजार भाव कळतील. सोयऱ्याला बकळ 45ला दे मला देणार गेलं सोयऱ्या 47चा सौदा घेऊन वापस केला मित्रांनो. ह्या म्हशीचा 48लाच घ्यावं लागली त्याच्या मनावर त्याचे जनावरांचे भाव वाढले त्याचे तरी का. बघून घ्या गंगाखेड येथील व्यापारी त्याने म्हैस विकली मित्रांनो. केवढा दिली किती हा 1,20,000 दिली. किती दिवस राहिले तुम्ही घेणार आहे कोणतं गाव शिराढोण. बरं चालते चांगले आहे म्हैस चांगले आहे सडा झोकाला चांगले आहे म्हैस वगार आहे कासाला. काय दुधाच्या पोलीस दिली 3.5 म्हणलो पण आपण त्यांना 3 म्हणून 3 कच्च्या दुधाची आहे कच्चे समजा. दुधाची मग पुढे 4 देऊ 5 देऊ काय दुसरी कोणती आहे आता नाही एकच तर तुमच्याकडे नेहमी म्हशी राहतात गंगाखेड बाजार आणि लोहा बाजार मध्ये. हा सांगा मोबाईल नंबर 8888 000 541. आता शनिवारी तुमचे गंगाखेड बाजारातून अजून म्हशी उपलब्ध होतील याच क्वालिटी मधल्या किंवा याच्यापेक्षा चांगल्या अजून घेतले. हे तर काय करायचे इकायची काय ह्या माय बहीण मग किती वाढून सांगाल आजच मला याच्यात आता 5 वर मागायची 5 वर मागले इथले आहेत इथले येतात दे आता काला बेदार होतोस आता काय अजून काय माणसं गिळतोस की काय आता पैसे घेऊन होय हो आता 5 वर महागालेत म्हणल्यावर मी म्हणलो ते दे बरं आहे नाही थांबा म्हणालाय लोक आता काय माणसं गिळतोस काय पैसे घेऊन वा रे वा बेपर तू वा अरे तू काय भाडे लावला आश्चर्याची पेंडी टाकला काय द्या बरं हाय कोणी मागलं तर द्या तुमचं व्हा त्याचं व्हा. तुला मुनाफा देऊन देत असलं कोणी तर मोकळ्या मना दे तुला लाभतात काय अडचण नाही घरला नेऊन बेजार होऊ नको. जीव आहे घरी पिळलेली आहे का मामा बघून घ्या. गुजर गावरान गुजर मध्ये असलेली म्हैस आहे मामा काय किंमत सांगायला याची 1,40,000 सांगायला. दिवस किती राहिलेत 15 दिन राहिलेत. मामा काय दूध पिळलं हिचं पहिला ऋण 4 दिली आता दुसऱ्या नाही दाताला लागली काय आली. बघून घ्या मित्रांनो एकदम टॉपची म्हैस आहे फुल तयारीमध्ये. बघून घ्या यावेळेस 5-5.5 लिटर देते होती ना सहज देते. मामा फुल तयारी ठेवल्या बघा. सांगा मोबाईल नंबर कुठे गेले सोबत कोण
दाम 41 म्हणालीत की मामा आज मागली काय कोण मागली कोण केवढ्याला 10ला मागून गेलंय मग काय सोडायची कशी कशी सोडायची 20 पर्यंत सोडायची आणि 10च्या 20च्या मधलं काही गरण आलं तर रुपयालाही नाही काय तर उगा थोडंफार आमच्या चॅनलवरून आलं तर बस घरी खायची तयारी आहे पैसे येणार गेल्यावर सांगा नंबर त्याच्यावर दिसायला की गजानन घुगेच होय की नाव नागनाथ घुगे हा बघून घ्या मित्रांनो याचा नंबर आहे 83 088 41 467 मामा 1,20,000 आलं तर द्यायचे म्हणायचे नाही तर घरी पिरायची म्हणाला आहे हा दूध खायचं बस मामा घरी दुसऱ्या हाता घरी एवढीच आहे चौगा माणसाचा सगळे माणसं किती आहेत 4 माणसा फक्त 4 माणसामध्ये दूध जिरवायचे इथं घरी खाऊन राहायला विकून टाकायचं बकरीच्या बरं आले तर 21 द्यायचे नाहीतर म्हैस घरी पिळायचे वारे वा बहादर शेतकरी हो हेच पाहिजे धोरण बघून घ्या सडा धोकाला कशी आहे मामा किती दिवस राहिलेत म्हणल्या 15 दिवस आहेत म्हैस चांगली आहे माली आहे चालते ठीक आहे मामा 70,000ला बरं पहिल्यावर आहे का बघा दाताला बघा नाही कोण्या गावाला चली रामतीर्थला चली बघून घ्या मित्रांनो पहिला वगार 70,000ला झाली आजचं लोहाचं बाजार करण्यासाठी हा व्हिडिओ दाखवलो असं काही नाही त्याला एक जताची गोळी चारवा आयुर्बॅक्टिन वगार चांगला आहे बघा 2 दात म्हणल्या काय त्याची बरं 82,000 रुपये 82,000 सांगितले खानाला लिटर दूध चालू आहे खानाला लिटर दूध चालू आहे सुरतीमध्ये म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या पहिला रू दाताला सोबत वगार आहे 4 दात मध्ये म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या किती म्हणला 82 बरं सांग मोबाईल नंबर 95 29 54 670 मागणी कोण कशी द्यायची त्याच्या कमी नाही अरे उगाच दोन्हीच्या मध्ये काही झालं तर मागलेल्याच्या आणि तुला द्यायच्या हिशोबात मध्ये काय 1,500 झालं तर कमी रमी करून देणार सोडून वडभर तिकडे वडभर पहिला रो आहे गरीब आहे पिळायला बर किती चिक द्याली ना 3 लिटर द्याली शनिवारी येईल दाताला 4 दात आहे वगार मित्रांनो बघून घ्या 75ला सोडून म्हणाले नाही गरीब आहे शांत आहे ते का हाय असंच राहणार बरोबर आहे घेतल्या होय 1.25ला घेतल्या हो म्हैस कुठली होय शेलाळीची आंबुलगा शेलाळी मामा केवढ्याला झाली म्हैस 1.5ला घेतली बघून घ्या 1,05,000ला काय दुधाच्या गॅरंटीने घेतली 5 लिटरच्या गॅरंटीनं बघून घ्या 1,05,000ला म्हैस शेतकऱ्याला गेली कासाला वगार आहे हातात जनलेली आहे ना मामा आता घरी दूध खायला चली व्यापाराला दूध खायला चली बघून किती ना असेल 3ऱ्या ना असेल मामा झाला नगदी व्यवहार बघून घ्या मित्रांनो 1,05,000ला म्हैस विकली राम कोणतं गाव तुमचं घोडेगावचं बघून घ्या आज लय ओळख ठेवली मै कोणावर भेट झाली आपली नांदेडला बाजारात बरं कधी झाली ती गेल्या वर्षी बरे आहे मामा हा खुशाला चालते बघून घ्या मित्रांनो बाजार भाव कळण्यासाठी हा व्हिडिओ घ्यायला 1.5ला म्हैस विक्री झाली बरोबर आहे की तुम्ही बापले का सोबत 95,000 दाताला 4 दात पहिला रो आहे 95,000 सांगायला वगार आहे मित्रांनो 4 दात मध्ये हिचं हे 2 नंबर हिचे 1.10 दुधाला काय चलते दुधाला 4 लिटर दूध 4 लिटर दूध देते काय कासाला
कासाला नाही जनायचे किती दिवस राहिले 10 दिवस घेते 1,10,000 किंमत सांगायला बरं बस चालेल बघा हिचं काय म्हणाले हिचं हिचं हिची 80 कधी जणली 8 झालं जणली बघून घ्या पाठी मागून लागायची राहिली किंवा 8 दिवस घेते 8 दिवस घेते जनायला हो यायला मामा काय गॅरंटी राहील दुधाची 4 लिटरची गॅरंटी 4 देतो लिटरची खात्री राहील 4 सांगा मोबाईल नंबर हे वगार बघा पहिला रू 90 49 72 65 34 मामा सडा अंगाच्या बोलीनं दुधाच्या गॅरंटीनं मग खात्रीने देणार किमतीला कमी रमी होतील चालते राजाभाऊची होय काय सांगायला राजाभाऊ सांगायची 85 सांगायला दुधाला काय चालली दुधाला 4 लिटर एका टायमाला 4 लिटर टाइमला मार्की आहे काय जरा नाही नाही शिंगा हलवालेली कासाला काय सोबत पगार आहे किती दिवस झाले जणून एका टायमाला 4 जणून किती दिवस झाले 15 दिवस मागली कोण मागायली केवढ्याला 70 ला 72 ला 70 72 ला मग कशी सोडायची कशी द्यायची 85 सांगालो द्यायची कशी 80 ला देऊन टाकू 80 ला दोन्हीच्या मध्ये महागलेल्याच्या तुम्ही सांगाल कॅमेरा मिळेल सांगा मोबाईल नंबर 74 74 99 03 03 24 19 बघून घ्या कोणतं गाव तुमचं निळा निळ्याच्या पूर्णच्या बाजूला निळा आहे ते बी होय हा मामा तुमचं सगळं ते सोबत हिचे काय सांगाले आपण ते तिचे हिचे 75 75 उठीता हा अरे आणि हिचे हिचे 95 दुधाला काय चालली हिला 4 लिटर 4 लिटर आहे 4 लिटर हिचं द्यायचं घ्यायचं काय हो राजा भाऊ शिकून टाकू 85 ला 85 ला देणार फायनल दुधाची पक्की गॅरंटी 4 लिटरची कासाला काय वगार आहे तिचं काय म्हणलं मधलीचं हिचे 75 75 हिचं ही 70,000 ला देऊन टाकू 70 ला देणार बघून घ्या शिंगाळू म्हैस आहे चौथ्यानं असेल काय तिसऱ्या दुधाला काय चालली दुधाला 3 खानाला 3 लिटर सडाला लिटर सांगा मोबाईल नंबर 74 99 74 99 03 03 24 19 24 19 चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर सगळ्या म्हशी देऊन टाकू कमी जास्त कमी रमी करून देणार चालते ठीक किंमत सांगा म्हशीचे 65,000 65,000 कासाला का कसाला वगैरे वगार किती दिवस झाले 8 दिवस झाले दाताला दाताला 4 दात 4 दात वगार पहिला रो आहे मित्रांनो पहिला रो आहे ना किती झाले दूध दूध द्यायला 2.5 लिटर द्यायला म्हणा कासाला वगार आहे बघून घ्या गावरांमध्ये आहे 65,000 सांगायचे मागली कोण केवढ्याला 55 ला मागितली कसं सोडायची मग 57 ला सोडायचं सांग मोबाईल नंबर 90 21 73 77 57 चॅनलच्या माध्यमातून गिराईक खाल तर 57,000 ला द्यायची 85,000 सांगायचे कोण्या गावची बामणीची किती वेळ आलाय तिसऱ्या वेळेत आमच्याकडे फोटो म्हाताऱ्याला घ्यावं वाटते कवा आले की नाही तर काय सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर 80 80 65 59 10 59 10 चौथ्यानं असेल का काय दुधाची बोली 3 लिटरची बोली किमतीला कमी रमी करून देणार बर गावरानमध्ये म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या हिचे 75 कोणाची त्याची होय बोला कोण्या गावचं साते गावचं 75,000 सांगितले या की अशा सगळेच्या काय येण्याबद्दल त्याला मागितली कोण भाई आज केवढ्याला 61 ला मागितली किती दिवस राहिले 5-6 दिवस राहिले सोडून दाखव बरं
दूध काय पिळलेलं आहे 3 लिटर टाईमला. किती वेळा असेल आता हे दुसऱ्या ना. दाताला लागली काय आली. गावरांमध्ये म्हैस आहे मित्रांनो, बघून घ्या. होय कशी द्यायची फायनल किंमत सांगून टाक. 65ला द्यायची, त्याच्या कमी नाही. सांगा मोबाईल नंबर. 96 65 57 57 90. चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर 65ला सुटली, त्याच्या कमी नाही. चालते. कोणत्या गावचे? पोलीसवाडी. पोलीसवाडीचे. किती आता? 2 आहे तो. 2 हजार. तिचं काय दाम आहे? काय दाम काय सांगायला 85 सांगायला. 85 सांगायला. द्या घ्यायचं द्या घ्यायला काय नगदी सगळी नगदी घ्याय सगळी द्यायची केवढा सोडायची? द्यायची 80ला देऊ. 80 सोयऱ्याचं सोयरा काय टच आहे खाऊन त्याला. हिचं काय सांगायला? तिचे 85. 85 पहिला रो आहे. पहिला रोय. दाताला हे पहिला रोय. दाताला दाताला 2 भाई. 2 ते 4 होता. हिचे 85. तिचे 85 तिचे 85. बर. मागणी झाली काय? मागणी झाली केवढ्याला? तिला 75 मागितलं, हिला 74 मागितलं. 74 75ला मागितलं. ते दुसऱ्या नाही का? दुसऱ्या नाही पहिला रोय. सांगा मोबाईल नंबर. 84 59 53 84 59 53 84 10. 84 10. चॅनलच्या माध्यमातून गिराईक आलं तर सडा अंगाच्या गॅरंटीसह 100% सगळ्या गोष्टीची गॅरंटी. सगळ्या गोष्टीची गॅरंटी देणार. गॅरंटी. चालते बेशक 5-10 द्यायची. चालते ठीक. दहावरी काय किंमत सांगाल्या? 70,000 सांगाल्या. द्या घ्यायचं कमी रमी होईल. मागली कोण? 65ला महागाले. काय दुधाची गॅरंटी? 14 लिटर. चालते बघून घ्या. जांभळ्या कलरमध्ये संकरित घ्या. 14 लिटरची गॅरंटी द्याली. गॅरंटी राहील दुधाची. हां सांगा मोबाईल नंबर. हां 93 70 36 53 56. चॅनलच्या माध्यमातून गिराईक आलं तर कमी रमी करून देणार. चालते ठीक आहे.